मुस्ताफच्या केसमध्ये पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आपले पब्लिक प्रॉसिक्युटर योग्य केस त्या ठिकाणी मांडू शकले। त्यामुळे सगळे जेवढे पुरावे दिले होते ते ग्राह्य धरून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे हे मान्य करून माननीय जज महोदयांनी दोषीला शिक्षा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिक्षेच्या क्वांटमवर देखील त्या ठिकाणी जो काही जिरं करावी लागते ती झालेली आहे, आर्ग्युमेंट झालेला आहे आणि आता 29 तारखेला शिक्षेचं प्रोनाउन्समेंट होईल। प्रॉसिक्युशनच्या वतीने प्रूव्ड बियॉन्ड डाऊट अशा पद्धतीनं केस प्रूव्ह झालेली असल्यामुळे त्या नराधमाला मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही मागणी कोर्ट मान्य करेल, पण मी विशेष आभार माननीय न्यायालयाचे मानणार आहे, कारण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस किती काळात संपवायची हे न्यायालयाच्या हातामध्ये असतं आणि या प्रकरणी न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस चालवलेली आहे। त्यामुळे घटनेचं गांभीर्य समजून घेऊन न्यायालयाने अतिशय वेगाने, कदाचित सर्वात रेकॉर्ड स्पीडने ही केस चाललेली आहे। ही केस एक बेंचमार्क मानून यापुढे देखील दुर्दैवाने जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये तात्काळ न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं या केसचं उदाहरण आता सेट होणार आहे आणि म्हणून मी माननीय न्यायालयाचेही आभार मानतो। आता एकदा न्यायालयाने शिक्षेचा क्वांटम ठरवला की या संदर्भात मग सविस्तर अशा पद्धतीनं